ही 1 नंबरची स्थिती. पायाच्या अंगठे जोडलेले, पाय ताठ, हाताचे नमस्कार देणे, हाताचे बोट एकमेकाला जोडलेले, अंगठा आणि बोट याचा काठ, हाताचा अंगठा छातीच्या खळगीमध्ये आत गच्ची कटलेला. ही 2 नंबर. दंड सरळ, दंड कानाच्या मागे गेले, मान मागे, पोटात भाग पुढे, नाहीतर पोट असं राहील, असं न राहता हाताशी राहता, असं न राहता या मान मागे, पोटात भाग पुढे. ही 2 नंबरची स्थिती. 3 नंबरला ही स्थिती पाहिजे, पण अशी पाहिजे आपण स्टार्टिंग इंटरव्ह्यू ना एवढं जाडचं नाही. कंबर दुखत असेल तर पुढे वाकायचं नाही, पण तुम्ही एवढं वाकू शकता ना, पुढे जास्त वाकायचं नाही. इतकं जा इतकं जा, तुम्हाला जितकं शक्य असेल तितकंच जा. अजिबात आठतास नाही, एवढं गेलं पाहिजे असं अजिबात आठतास करायचं नाही. शरीराला जास्त ताण द्यायचा नाही, पण एवढं जायचं आपल्याला, हे आपल्याला ध्येय पाहिजे, इथपर्यंत तुम्ही जाणार नाही. हे 3 नंबरची स्थिती आहे. एवढं गेलंच पाहिजे, अजिबात आठतास नाही करायचं. आता फक्त काय म्हणतात, हाताचा अंगठा आणि पायाची करगडी ही एका लाईनला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता फक्त पाय उचलायचा, डावा पाय उचलून मागे घ्यायचा, डावा पाय उचलून मागे घ्यायचा, मागचा गुडघा जमिनीत टेकवायचा आणि मान वरती, कमर खाली दाबायची. कमर काय काय अशी राहते वरती, कमर खाली दाबायची, मान वरती घ्यायची. ही 4 नंबरची स्थिती. 5ला फक्त पुढचा पाय मागे घ्यायचा. ही ताट टिपी असते, डोक्यावर बॉल सोडला की पायाच्या टाच्या बॉल घरघर गेला पाहिजे, किंवा ही परिस्थिती चालते. ही पण चालेल, पण होत असत, आणि ही पण चालेल. 4 नंबरला दोन्ही स्थिती चालू शकते आपल्याला. ही 4 नंबरची स्थिती. 5 नंबरला गुडघे टेकवायचे, पोट न टेकवता छाती टेकवायची, आणि स्टार्टिंगला हलवटी टेकवायची. जसा आपला सराव होईल ना, तो हलवटी उचलून कपाळ टेकवायचं. नंतर शेवटी हळूहळू जसं आपले सर्व स्टार्टिंगला हलवटी टेकवायची. 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस जशी आपली सवय लागेल तसे. नंतर 7ला थोडं पुढे सरकायचं, भुजंगासन करायचं. मागचे गुडघे जमिनीत टेकलेले आहेत, मागचे पाय काय काय असे राहतात. स्टार्टिंग असे राहू शकतात, नो प्रॉब्लेम, असे राहिले तरी काय अडचण नाही. परंतु प्रयत्न करायचा, पाय जुळवण्याचा प्रयत्न करायचा. ही 7 नंबरची. पुन्हा दिवस यायचं, पुन्हा तेच असलं, पुन्हा बनवत डोकं जमिनीत टेकवण्याचा प्रयत्न करायचा. आता पुन्हा डावाच पाय खरं घ्यायचा आहे, हाताचा अंगठा पायाची तर एक लाईनला ही धावला. स्टार्टिंगला असं आलं तरी काय अडचण नाही ना. स्टार्टिंगला असंच होणार आहे, असं हे नाही करायचं लगेच मला आलंच पाहिजे एवढं, असं अजिबात 8 तास नाही करायचा एवढा. तरी 11 नंबरची स्थिती आणि 12 नंबरची स्थिती एकच करायचं. तुम्ही करा. 2 हा जोडलेलं ठेवायचं. 3 वा छान. 3 पुढे, कमर दुखत असेल जास्त पुढे वाकायचं नाही. 3 वा छान. 4ला डावा पाय मागे, हात जमीन टेकवायचा, गुडघे वाकून. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आहे थोडं राहा. 5ला पुढचा पाय मागे घ्या, 5, नो प्रॉब्लेम. 6ला दोन्ही गुडघे जमिनीत टेकवा, छाती जमिनीत टेकवा, हलवटी टेकवा. हे 6 नंबर. 7ला वरती या, छातीवरती, वा छान. 8ला कमरवरती, 8, खूप सुंदर सर. 8 मान खाली घ्यायची, मान खाली घ्या, मान खाली झाला. टाचा जमिनीत टेकवा, टाचा जमिनीत टेकवायचा प्रयत्न करा, टेकवा टाचा. आता पायावर ताण आला तो पहा, व्हेरिकोज व्हायचा त्रास, पाय दुखत आले तरी त्रास कमी होईल. व्हेरिकोज व्हायचा त्रास कमी होईल. जेवढे पायाच्या टाचा खाल्ले ना हे करू शकतो आपण, त्याला काहीच अडचण नाही. पायाच्या टाचा जेवढे खाल्ले ना तेवढं खाल्ल्यानंतर प्रयत्न करायचा. एवढा छान. नेक्स्ट आता उजवा पाय पुढे घ्या, न प्रॉब्लेम लावला. कमर फक्त खाली लावा, कमर फक्त खाली लावा, कमर खाली खाली, कमर खाली. ठीक. मागचा पाय पुढे, आणि हा श्वास घेत वरती, श्वास वर खाली. आता श्वास सांगतो मी. 1ला श्वास घ्यायचा,
आता नवीन आहे, आपण श्वास इथं आम्ही इथं पण श्वास घेतो. नवीन असताना इथं श्वास घ्यायचा. जेव्हा आपण हळूहळू सराव लागेल ना तेव्हा इथं श्वास घ्यायचा, इथं रोकायचा, इथं सोडायचा. 3ला श्वास सोडायचा, 4ला श्वास घ्यायचा, 5ला श्वास रोकायचा, 6ला श्वास सोडायचा, 7ला श्वास घ्यायचा, 8ला श्वास रोकायचा, 9ला श्वास रोखलेलाच आणि 10ला श्वास सोडायचा, 11ला श्वास घ्यायचा, 12ला श्वास सोडायचा. श्वसन अतिशय महत्वाचं आहे. असं चुकलं अडचण नाही, असं अर्धवट झालं अडचण नाही, चुकीचं झालं तरी अडचण नाही. श्वास चुका नको, कारण आपल्याला ज्या साधना करायच्या, आपल्या योगिक साधना करायचं पुढे ना, त्या योगिक साधनेसाठी श्वास महत्वाचा आहे. प्राणायामासाठी श्वास महत्वाचा. आणि सूर्यनमस्कार हे आपला सर्वांगीण विकास आहे. सूर्यनमस्कार. सरांचा फोन आला, खाली जाऊ का, बोलून वाटतं.